आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। श्रीगोंदा तालुक्यातील सर्व मित्रांच्या साह्याने पुन्हा दिमाखात सेवेत दाखल होत आहे मित्रप्रेम संकल्प स्मार्ट। सुईपासून तर थेट गृहोपयोगी किराणा, सौंदर्य प्रसाधन, ड्राय फ्रूट सह सर्व मिळणार आता एका छताखाली। सैनिक संघटना, व्यापारी, नागरिकांचा तसेच लहान चिमुकल्यांचा आपला मार्ट म्हणजे मित्रप्रेम संकल्प स्मार्ट आपल्या सेवेत दाखल झाला आहे। एक वेळ अवश्य भेट द्या मित्रप्रेम संकल्प स्मार्ट, मांडवगण रोड, श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर। नमस्कार मित्रांनो, आपलं दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। आपण आता आहोत श्रीगोंदा येथील कचरा डेपो मध्ये। या ठिकाणी कचरा स्वच्छ करण्याचं काम म्हणजे त्या जो आपला ओला सुखा कचरा जो आहे या ठिकाणी तो त्याचं वेगवेगळं करून त्यापासून पडणारा जे काही मटेरियल आहे त्याचं खत तयार करण्याचं काम खरं तर आता निविदा नगरपालिकेने दिलेली आहे। त्या अनुषंगानं काही अंशी काम त्यांचं झालेलं आहे। परंतु याच दरम्यान आपले संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते नानासाहेब शिंदे आपल्या बरोबर आहेत। या अगोदर सुद्धा आपण बातमी याची केली होती। त्यांचं म्हणणं असं आहे की मागे एकदा असंच या ठिकाणी काम दिलं गेलं होतं आणि ते काम अधुरं राहिलं आणि नगरपालिकेचे पैसे वाया गेले। त्या अनुषंगानं ते पैसे वाया जाऊ नयेत म्हणून ज्या अर्थी हे काम पूर्ण या ठिकाणी झालेलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे, त्या अनुषंगानं ठेकेदारांना ही मशीन आता घेऊन जात आहेत आणि पुन्हा ते येऊन त्यांचं काम पूर्ण करणार आहेत। परंतु हे काम पूर्ण झालं नाही आणि मागील ठेकेदारानं आमची खरं फसवणूक केली। या अनुषंगानं त्यानं हे नानांनी ही जे मशीन आहे इथून हलण्यापासून रोखलं आहे। त्या अनुषंगाने नेमकं काय घडलंय आपण त्यांच्याकडून समजूयात। नाना काय सांगाल, आज सकाळपासून आपण या ठिकाणी डेरा टाकून आहात, काय नेमकं कारण काय होतं? या ठिकाणी जे पूर्वीचं टेंडर झालं 46 लाख रुपयाचं, त्याच्यामध्ये कचरा वर्गीकरण झाला पण तिथला कचरा हटवलाच नाही, म्हणजे ग्राउंड साफ करणं हे झालंच नाही। आम्हाला वेगवेगळे अधिकारी सांगायचे की आम्ही इथं ग्राउंड साफ करणार आहे, 46 लाख रुपयाचा निधी आलेला आहे आणि हे सगळं व्यवस्थित होणार आहे। तसं काही त्यावेळेस झालं नाही, म्हणून आज आम्ही या ठिकाणी प्रथम या ठिकाणी चाळण्याचं काम सर्व झालेलं आहे जुन्या कचऱ्याचं आणि हे मशीन आता लोड करून दुसऱ्या ठिकाणी चाललेलं आहे। तर आमचं असं म्हणणं आलं की आता हे चाललंय ह्याच्यावरती आता परत काही विषय होणार नाही, गेल्या वेळेस झालं असं होईल। त्यामुळे आज सुट्टीचा दिवस असताना या ठिकाणी पडळकर साहेब नगरहून या ठिकाणी पत्र देण्यासाठी आलेत। मी त्यांना या ठिकाणी गाडी हलवून देणार नाही असं सांगितलं होतं। या ठिकाणी मी व्हॉट्सअपद्वारे त्यांना एक विनंती अर्ज केला की या ठिकाणी तुम्ही आम्हाला लेखी आश्वासन द्या आणि या ठिकाणी त्यांनी ते नगरहून आले आणि या ठिकाणी आम्हाला लेखी आश्वासन या ठिकाणी देणार आहेत। त्या आश्वासनामध्ये या ठिकाणी जसं टेंडर झालंय त्याप्रमाणे आम्ही काम करून घेऊ। त्याला कालावधी 6 महिन्याचा आहे, आता 1च महिना झालेला आहे आणि या ठिकाणी ठेकेदारांनी जर कुचराई केली तर ह्या ठेकेदाराला आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने सांगत आहोत, इशारा देत आहोत की या ठिकाणी त्यांनी काम जर नाही केलं तर त्यांना ब्लॅक लिस्ट मध्ये टाकावं। यासाठी आता आम्हाला त्यांनी आश्वासन पत्र या ठिकाणी ते देणार आहेत। हे जे काही घनकचऱ्याचं हे जे चाललेलं आहे ते एकदम पारदर्शक व्हावं यासाठी आम्ही या ठिकाणी ही गाडी रोखून धरली आणि आमच्या आंदोलनाला आज थोडं यश आलेलं आहे असं मी यातून बोलतो। याच निमित्तानं मी नागरिकांना विनंती करतो की नगरपालिका त्यांच्या स्पीकरद्वारे, घंटागाडीच्या द्वारे आपल्याला सांगत असते की आपण ओला आणि सुका कचरा हा वेगवेगळा द्यावा। हीच विनंती मी पुन्हा नागरिकांना करतो आहे की आपण देताना सुका आणि ओला कचरा वेगवेगळा द्या। ज्या टाकाऊ वस्तू म्हणजे काच असेल, हाड असतील त्या वस्तू आपण बाजूला ठेवा। जेव्हा या ठिकाणी विलगीकरण केलं जातं तेव्हा नक्कीच इथं काम करणारे आपलेच नागरिक आहेत, त्यांना प्रचंड घाणीला आणि नको त्या गोष्टीला सामोरं जावं लागतं। त्यामुळे नक्कीच आपण त्याची खबरदारी घ्या। ज्या गोष्टी सडत नाहीत, कुजत नाहीत त्या वेगळ्या आपण द्या, कारण ते सुद्धा विलगीकरण करताना आपण पाहतात वेगवेगळे ढीग या ठिकाणी आहेत, प्रचंड दुर्गंधी या ठिकाणी आहे, काही सडलेल्या गोष्टी असतात त्या आपण देत असतो। काचा आहेत, खरं तर त्या काचा सुद्धा खूप घातक आहेत, इथं जे काम करतात त्यांना त्यापासून इजा होते। त्यामुळे नक्कीच लोखंडी, टोकदार, नंतर धारदार अशा ज्या वस्तू आहेत आपण नक्कीच त्या वेगळ्या द्या, जेणेकरून इथं जे काम करतात त्यांना सुद्धा त्याचा धोका होणार नाही। या ठिकाणी मी पडळकर विनंती करतो की आपण त्यांना पत्र या ठिकाणी आपण द्यावं। नगरपालिकेच्या वतीनं पडळकर साहेबांनी या ठिकाणी पत्र दिलेलं आहे। नक्कीच आपली नगरपालिका सजग आहे, जागृत आहे। नागरिकांनी जेव्हा जेव्हा आवाज उठवला तेव्हा त्यांना सहकार्य नगरपालिका धावून येते। इथून पुढेही त्यांनी असंच काम करावं अशी संभाजी ब्रिगेडची इच्छा आहे। श्रीरंग साळवे, दत्त जगताप, दक्ष टाइम 24 साठी श्रीगोंदा, अहिल्यानगर।